ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। शिंदेंच्या अखत्यारीतील नगरविकास खात्यावर 74 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप सध्या करण्यात येतोय। मुंबईमध्ये मेट्रोचं काम पूर्ण होण्याअगोदरच रंगरंगोटीच्या कामामधून घोटाळा झाला असं वक्तव्य स्वतः आदित्य ठाकरे यांनी केलंय आणि आदित्य ठाकरेंच्या या आरोपाला मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। काय म्हणालेत पाहूया। तुमचं घर बनवताना असेल, कुठचंही काही भिंत पण बनवताना असेल, अर्धवट कामावर कोणी रंगरंगोटी करतं का? या अर्धवट कामांवर रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास 74 कोटी 41,92,179 रुपये वापरले गेलेत। हे एस्केलेशन आहे। 74 कोटी म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यांना BST ला पैसे द्यायला पैसे नाहीत, जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत, पगार असतील, ग्रॅच्युइटी असेल पेन्शन नाही, दिवाळी बोनस असेल पैसे नाही, पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाहीत, सोयाबीनला 7,000 पैसे नाहीत, कापसासाठी पैसे नाहीत, असं भाजप आणि एकनाथ शिंदेंचं सतत म्हणणं राहिलेलं आहे। आता वाढवण पोर्टला 74,000 कोटी रुपये आम्ही स्पीड ब्रेकर काढला, त्यांना चांगला ब्रेक मारून टाकला। स्पीड ब्रेकर टाकणाऱ्यांना 74,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली, भूमिपूजन झालं आणि म्हणून या वाढवण पोर्टमध्ये 12 लाख जॉब नोकऱ्या मिळणार होत्या। टोटल याच्यामध्ये आतापर्यंत 14 लाख नोकऱ्यांवर गदा आली त्यांच्या बंदीमुळे।